हाय, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. मी विशाल भोजने आणि स्वागत आहे तुमचं मराठी फिजिक्स द विशाल भोजने या चॅनलवर. चला तर मित्रांनो, आपण स्टार्ट केलं होतं ग्रॅव्हिटेशन. आपण पाहिले होते केपलर्स लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि त्यानंतर आता आपण पाहूया अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन बद्दल. ओके, तर लक्ष द्या, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल माहिती बघू. आता पृथ्वीचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, पृथ्वीचं जे गुरुत्वीय बल आहे, याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊ. मग लक्ष द्या की पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचा आपण डे टू डे लाईफमध्ये किती वेळेस एक्सपिरियन्स करतो. अरे म्हणा, आपलं पूर्ण जीवनच याच्यावर अवलंबून आहे. आता लक्ष द्या, आपल्याला माहित आहे कोणती वस्तू वर फेकली असता ती खाली पडते, ती नेहमी लंब दिशेने खाली पडत असते पृथ्वीच्या सेंटरकडे. कोणती गोष्ट जर वर फेकली तर ती अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होत असते, आहे ना. अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट होत असते कशामुळे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. आणि कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मधला फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो, हा आपण आधीच पाहिलं होतं, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असतो प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस, म्हणजे त्या दोन्ही वस्तूंच्या गुणाकाराशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू असतो, म्हणजे व्यस्त प्रमाणात असतो स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन दीज टू ऑब्जेक्ट. जर आपण दोन ऑब्जेक्ट घेतले M1 आणि M2 मासेसचे, की ज्याच्यामधलं अंतर सेंटर टू सेंटर डिस्टन्स किती आहे R, तर तेव्हा आणि या फोर्सला आपण असं घेत असतो प्रपोर्शनच्या जागेवर इक्वल टू आणि कॉन्स्टंट, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, पहिल्या बॉडीचा मास गुणिला दुसऱ्या बॉडीचा मास आणि डिवायडेड बाय दोघांमधल्या अंतराचा वर्ग आहे. अशा प्रकारे आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सला दर्शवत होतो. तर चला मग पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाबद्दल काही माहिती पाहू. आता लक्ष द्या, आपण सगळे पृथ्वीवर राहतो ऑब्विसली आहे. तर मग कोणतीही बॉडी आणि पृथ्वीमध्ये काहीतरी ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल. जसं ते सर न्यूटन सरांची स्टोरी ऍपलवाली आठवण आहे, सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले होते, सफरचंद खाली पडलं. आता ते खालीच का पडलं, कारण की ते पृथ्वीच्या सेंटरकडे आहे ना, पृथ्वीच्या सेंटरकडे अट्रॅक्ट झालं. आता कोणतीही गोष्ट ज्यावेळेस पृथ्वीवर पडते तर ती पृथ्वीच्या सेंटरच्या दिशेने लंब मध्ये पडत असते आहे, म्हणजे परपेंडिक्युलर पडत असते आहे, नॉर्मली फॉल होते, बरोबर. मग आता आपण पृथ्वीवर पडणाऱ्या गोष्टी किंवा आपण पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल माहिती पाहू. हाच फोर्सचा फॉर्म्युला आता पहा कसा बनून जातो. जर आपण ही पृथ्वी कन्सिडर केली, अर्थ कन्सिडर केली की जिचं मास आहे M. अर्थचं मास आपण काय कन्सिडर केलं, पृथ्वीचं कॅपिटल M आहे, इथं लिहितो मी, आणि अर्थची रेडियस आहे R. आता जर एखादी वस्तू की जिचं मास छोटा M आहे ही जर पृथ्वीवर ठेवली, चला एक आपला बोर्डला कन्सिडर करू. आपला बोर्ड कसा आहे, पृथ्वीवर आहे. आता बोर्ड आणि पृथ्वीमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, नक्कीच जगातल्या कोणत्याही दोन गोष्टींमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो है ना, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. आणि हा फोर्स कशावर डिपेंड असतो, हा दोघांच्याही मासेस आणि त्यांच्यामधल्या सेंटर टू सेंटर अंतरावर डिपेंड असतो. आता लक्ष द्या, याचं सेंटर ऑफ मास मी कुठेतरी इथं घेईन. जर याची हाईट h असली तर ही हाईट होणार h/2. लक्ष द्या, पृथ्वीवर जर मी कोणतीही वस्तू घेतो त्याचा सेंटर जवळपास त्याच्या अर्ध्या हाईटमध्ये आपण घेऊया सेंटर ऑफ मास. मला सांगा, पृथ्वीची रेडियस म्हणजे पृथ्वीला जर आपण एका भरीव गोलासारखं जर बघितलं तर पृथ्वीचं सेंटर पासूनचं इथपर्यंतचं अंतर जे पृथ्वीची आपण रेडियस, ऍव्हरेज रेडियस कन्सिडर करू, तर ही जी त्रिज्या आहे ही 6.4 इंटू 10⁶ मीटर एवढी आहे, म्हणजेच 6400 किलोमीटर एवढी अर्थची रेडियस आहे. मग 6400 किलोमीटर आणि ही वस्तू जर ठेवली आपण ती 100 फुटात जरी ठेवली तर तिचा अर्थ 50 फूट. तर 6400 किलोमीटर समोर 50 फुटाची व्हॅल्यू काय राहते, काहीच नाही. त्यामुळे आपण हे कन्सिडर नाही करत. मग आपण घेऊया या दोन गोष्टीमधलं सेंटर टू सेंटर डिस्टन्स किती आहे, R आहे. मग याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा काढता येईल, तर G इंटू पहिल्या बॉडीचा मास इंटू दुसऱ्या बॉडीचा मास आणि डिवायडेड बाय दोघांमधल्या अंतराचा वर्ग. मग असं म्हणू शकतो, जो पृथ्वीचा आणि या वस्तूमधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा Gm/m/r² आहे. म्हणू शकतो की नाही म्हणू शकत. चला मग
मग काय असं म्हणू की कोणत्याही वस्तूला की जिचं मास यम आहे, पृथ्वी एवढ्या फोर्सने स्वतःकडे, आता असं नाही की पृथ्वीच ही वस्तू सुद्धा पृथ्वीला स्वतःकडे ओढत असते. जसं सफरचंद आणि पृथ्वी, आपण म्हटलं सफरचंदच काबर खाली पडलं, पृथ्वी काबर नाही वर गेली, साहजिकच गोष्ट आहे ना. जर आपल्याकडे दोन मॅग्नेट आहे, बरोबर, दोन लोहचुंबक आहे, तर काय होतं, आता दोन लोहचुंबक आहे, दोन लोहचुंबक एकमेकांकडे अट्रॅक्ट होतात, आहे ना. जर आपण अट्रॅक्शनच्या केस घेतली, चला सोडा तिकडे दोन लोहचुंबक, एक लोहचुंबक घेऊ आणि एक सुई घेऊ. सुई आणि लोहचुंबक आहे ना, जर याच्या लोहचुंबक जर जवळ आणलं सुईच्या, तर काय होईल, साहजिकच सुई त्याच्याकडे अट्रॅक्ट होईल आणि चिपकून जाईल. पण तेच लोहचुंबक जर तुम्ही लोखंडाच्या अलमारीकडे नेता, तर काय होणार आहे, अलमारी त्याच्याकडे चालत येणार का, नाही, लोहचुंबक अलमारीला जाऊन चिपकून जाईल. याच्यावरून काय समजलं, अरे साहजिकच ज्याचा मास जास्त आहे त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त आहे. पृथ्वी आणि ते सफरचंद दोघंही एकमेकांना ग्रॅव्हिटेशनल फोर्सने ओढत होते, पण कोणाचा जास्त, पृथ्वीचा, म्हणून सफरचंद येऊन खाली पडलं. ऍपलचा जर जास्त असता तर पृथ्वीवर चालली गेली असती, आहे की नाही. मग तसंच चंद्र सुद्धा पृथ्वीभोवती गोलाकार कक्षामध्ये फिरतो, तर कशामुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. आणि आता आपण म्हटलं होतं की सेंट्रिपिटल फोर्स इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या रूपामध्ये प्रेझेंट आहे. लक्ष द्या, तो गोलच काबर फिरतो, येऊन पृथ्वीला काबर धडकन चिपकून नाही जात, तर त्याला मिळालेल्या गोलाकार कक्षेमध्ये व्हेलॉसिटी मिळते ना, त्या व्हेलॉसिटीचं नाव आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी. त्या क्रिटिकल व्हेलॉसिटीमुळे तो गोल गोल फिरत असतो. ती जर व्हेलॉसिटी नाहीशी झाली तर तो चिपकून जाईल. चंद्रासारखी कितीतरी आपले आर्टिफिशियल सॅटेलाइट अर्थच्या अराउंड रिव्हॉल्व करत आहे ना, जवळपास 30 लाखापर्यंत सॅटेलाइट अर्थच्या अराउंड रिव्हॉल्व करत आहे ना. म्हणजे आता त्याची संख्या कमी किंवा जास्त होऊ शकते ऍक्टिव्ह सॅटेलाइट नुसार, आहे की नाही. आता लक्ष द्या, तर आपण हे पाहिलं की कोणत्याही दोन वस्तूमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, पण ज्या वस्तूचं मास जास्त त्या वस्तूचा इन्फ्लुएन्स जास्त आणि ते तिकडे ओढत राहते. आता लक्ष द्या, जसं की आपण कन्सिडर केलं होतं ना, ही पृथ्वी आहे, हा चंद्र आहे, हा चंद्र पृथ्वीभोवती गोलाकार कक्षामध्ये फिरतो. तर असं नाही की फक्त पृथ्वी चंद्राला त्याच्याकडे ओढते, है ना. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे चंद्र हा त्याच्यामध्ये गोल गोल फिरतो, हे तर साहजिकच आहे. पण अर्थचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असल्यामुळेच त्याला असं होऊ शकते, आहे ना. जर चंद्राचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त असता तर पृथ्वी कदाचित त्याच्याभोवती फिरली असती. याचा अर्थ हा नाही की हा फोर्स, याच्या फोर्सचा काहीच इम्पॅक्ट नाही असतो, साहजिकच. पृथ्वी चंद्राला स्वतःकडे ओढते, तसा चंद्र सुद्धा पृथ्वीला स्वतःभोवती ओढतो, है ना, स्वतःकडे ओढतो. पण लक्ष द्या, काय होतं ऍक्च्युअली मध्ये, या दोघांमध्ये मास कोणाचं जास्त आहे, ऑब्विसली अर्थचं. त्यामुळे अर्थचा इन्फ्लुएन्स जास्त आहे आणि चंद्राच्या जो इन्फ्लुएन्सचा इफेक्ट सुद्धा आपल्याला पृथ्वीवर पाहायला मिळतो. तुम्हाला माहित आहे, आपली भरती आणि ओहोटी येतात, पौर्णिमा अमावस्या, आहे की नाही. ही जी भरती आणि ओहोटी येते समुद्राला, ही चंद्राच्या मोशनमुळे येते, चंद्राच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे येते. म्हणजे चंद्र काय करतो, पृथ्वीला स्वतःकडे ओढायची कोशिश करतो, पण पृथ्वीचं जास्त मास असल्यामुळे तो ओढू नाही शकत. पण पृथ्वीवरचं जे पाणी आहे ना, ते पाणी, त्या पाण्याला तो ओढायची कोशिश करतो. आता लक्ष द्या काय होते. आता साहजिकच पाणी तर काही चंद्राकडे असं जात नाही, एकदम पृथ्वीवरून चंद्राकडे पाण्याची धार लागली असं तर काही होत नाही. पण तो कोशिश तर करतो ना, पण त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे बराच काहीतरी फरक पडतो. म्हणजे दिवसातून 2 वेळेस भरती आणि ओहोटी येतात. जिथं चंद्राचा इन्फ्लुएन्स जास्त आहे, म्हणजे ज्या पृथ्वीच्या भागासमोर चंद्र आहे तिथं साहजिकच भरती येते, म्हणजे तिथं पाणी चंद्राकडे ओढल्या जाते. आणि त्याच्या 90 अंशाच्या कोणामधले जे ठिकाण आहे तिथं साहजिकच ओहोटी येते, आहे की नाही. मजेदार गोष्ट चंद्र आणि पृथ्वीची, असं चांदमामाने म्हणत. बर, मग आता हे आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स बद्दल माहिती पाहिली. आता ह्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय होतं, आपण बरेच डे टू डे लाईफमध्ये वेगवेगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करतो. जसं अर्थातच नेहमीप्रमाणे आपण म्हटलं की वस्तू वर फेकली की खाली येते, पण वर फेकली असताना त्याच्या स्पीड सोबत काय होतं, काय त्याची, आता मी या खडूला वर फेकतो, काय याची स्पीड सगळीकडे सेम राहिली, साहजिकच नाही. ज्यावेळेस आपण कोणत्याही वस्तूला वर फेकतो तर सुरुवातीला त्याचा वेग एकदम जास्त असतो, हळूहळू काय होतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वीला त्याला स्वतःच्या सेंटरकडे वरत राहतो आणि याची टेंडन्सी आहे वर जाण्याची, कारण आपण याला व्हेलॉसिटी फोर्स तर वरच्या दिशेने लावला ना, त्यामुळे हे वर जात राहतं आणि याला ग्रॅव्हिटेशनल पुल खाली ओढत राहतो.
त्याच्यामुळे काय होते की याची स्पीड कमी कमी होते. एक काही कालांतराने फॉर अ व्हाईल याची स्पीड 0 होऊन जाते. आणि त्यानंतर पण पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स थोडी 0 होतो. इकडे जाणारा फोर्स न्यूट्रलाइज झाला है ना, ज्या फोर्सने आपण त्याला वर फेकलं होतं. नंतर तर ही गोष्ट फ्री फॉल होत राहते. इथून त्याच्यावर इन्फ्लुएन्स येणार की ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे सेंटरकडे ओढल्या जाते आणि खाली येत राहते है ना. खाली असताना आता पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेम आहे तर त्याचं ऍसलरेशन सुद्धा सेम. तर त्यामुळे ती वस्तू खाली येत असताना तिची स्पीड वाढत वाढत जाते. खाली येत असताना त्या वस्तूचा वेग वाढत वाढत जातो. हे आपल्याला पाहायला मिळते आहे. समजलं. मग हे सगळं होतं पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे, पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे है ना, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍसलरेशन येतं. आता ग्रॅव्हिटेशनल ऍसलरेशन बद्दल थोडीशी माहिती पाहू. आता हे ग्रॅव्हिटेशनल ऍसलरेशन काय आहे तर वी नो दॅट फोर्स बरोबर काय असते रे, फोर्स बरोबर मास इंटू ऍसलरेशन असते ना. मग ज्यावेळेस आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सची गोष्ट घेतो तर या बॉडीवर ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल ऍसलरेशन, एखादी ऑब्जेक्ट घेतला आपण की जो अर्थ सरफेसवर पडलेला आहे, याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय ना, मास गुणिला याचा ऍसलरेशन. आणि याच्यावर ऍसलरेशन कोणतं राहील, अर्थचं ग्रॅव्हिटेशनल ऍसलरेशन राहील. त्याला दाखवू आपण जीने आहे. म्हणजे याला जर मी म्हटलं इक्वेशन नंबर 1 आणि याला जर मी म्हटलं इक्वेशन नंबर 2 तर आपल्याला डावी बाजू समान म्हणून उजवी बाजू समान, तर याच्या ग्रॅव्हिटेशनल ऍसलरेशनची व्हॅल्यू सुद्धा काढता येईल. अरे आहे की नाही, काढता येणार की नाही यार. तर याच्यावरून आपल्याला ग्रॅव्हिटेशनल ऍसलरेशनची व्हॅल्यू काढता येणार. अरे येणार की नाही येणार. बर लक्ष द्यायची कशी आहे ना. आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हटला होता, ज्याला व्यवस्थित लिहू आपण अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल ऍसलरेशन मुळे काय होत असतं. लक्ष द्या. जर एखादी गोष्ट अर्थच्या सरफेसवर पडलेली आहे, अर्थच्या सरफेसवर एखादी गोष्ट पडलेली आहे तर त्यावर किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट होतो, साहजिकच. फोर्स म्हणजे आहे आपला मास इंटू ऍसलरेशन. तर किती फोर्स एक्झर्ट करेल अर्थ त्याला स्वतःकडे, जो ग्रॅव्हिटेशनल पूल आहे तो किती राहील, F इक्वल्स टू mg. कारण ऍसलरेशन काय असेल, ग्रॅव्हिटेशनल ऍसलरेशन असेल ना. आणि याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणून टाकू. आता कोणतीही वस्तू म्हणजे जिच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तीच त्याचं वजन असते. जेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट करत आहे एखाद्या ऑब्जेक्टवर तेवढंच त्याचं वजन असते आहे. आता आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्या डेफिनेशन नुसार पाहू. तर ही वस्तू की जिचा मास छोटा m आहे आणि अर्थचा मास m आहे, यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय, तर g इंटू पहिल्या बॉडीचा मास म्हणजे अर्थचा m इंटू दुसऱ्या बॉडीचा मास आणि डिवायडेड बाय दोघांमधल्या अंतराचा वर्ग म्हणजे आपण म्हणूया रेडियसचा स्क्वेअर. आता हे इक्वेशन 1 आणि 2 ला काय करू, आता डावी बाजू समान म्हणून उजवी बाजू समान, LHS इक्वल टू RHS. तर काय येणार हे GMM अपॉन R स्क्वेअर आहे, GMM अपॉन R स्क्वेअर बराबर काय ना mg. मला बिलकुल आवडत नाही हे दोन्हीकडे सारखं सारखं, कॅन्सल. हा मास आणि हा मास कॅन्सल. तर ग्रॅव्हिटेशनल ऍसलरेशनची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, जीएम अपॉन आर स्क्वेअर. जीएम म्हणजे गजानन महाराज अपॉन असं लिहिलं. जी स्टँड्स फॉर काय असते, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि कॅपिटल M स्टँड्स फॉर मास ऑफ द अर्थ. समजलं. मग लक्ष द्या, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू तर ही कॉन्स्टंट असते नेहमी. काय असते त्याची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻⁻11 याचा युनिट मध्ये. मास ऑफ द अर्थ, अर्थचं मास सुद्धा आपण कॉन्स्टंट घेतो, ते असतं 6 इंटू 10⁻24 किलोग्रॅम. आणि डिस्टन्स हे एवढं, त्याच्यात म्हणजे अर्थची रेडियस हे सुद्धा कॉन्स्टंट, असं म्हणू 6.4 इंटू 10⁻6 याचा स्क्वेअर. जर या सगळ्यांचा तुम्ही गुणाकार केला, कॅल्क्युलेशन केलं तर ऍट द एंड तुम्हाला व्हॅल्यू मिळेल 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि ही आहे ही व्हॅल्यू सुद्धा काय राहते अर्थ सरफेसवर आहे ना, पृथ्वीच्या सरफेसवर ही व्हॅल्यू सुद्धा काय राहते. अरे हे सगळे तर कॉन्स्टंट आहे, ही सुद्धा कॉन्स्टंटच ना. तर ही काय राहते, कॉन्स्टंट. यालाच आपण जवळपास आता आपण काय कन्सिडर करतो,
9.8 कन्सिडर करत असतो आहे. तर जी व्हॅल्यू आपण आठवते नेहमी 9.8 घेत होतो लहानपणी ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनची व्हॅल्यू आहे. वर लिहितो थोडासा. तर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनची व्हॅल्यू ही आपण 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेत असतो. कशामुळे 9.77 लाच 9.8 म्हणू शकतो आपण आहे अप्रॉक्सिमेटली. इथपर्यंत काही डाऊट? ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन कसं काढलं हे समजते. मग आता लक्ष द्या आहे ना. हे कसं होतं, ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूला वर फेकतो, वस्तूला वर फेकलं असता त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स सारखा वर्क करत राहतो, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन सुद्धा. त्यामुळे वर जात असताना हे ऍक्सलरेशन निगेटिव्हली वर्क करते. म्हणजे आता अपोजिटला जात आहे ना, ऑब्व्हियसली पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल पुलच्या अपोजिटला वस्तू जात आहे. तर हे ऍक्सलरेशन काय करते, स्पीडमध्ये जो चेंज घडवून आणते, म्हणजे स्पीडला कमी कमी करायचं काम करते. म्हणून कोणत्याही गोष्टीला वर फेकलं असता त्याची स्पीड हळूहळू कमी कमी होत जाते आहे. कशामुळे? कारण की कॉन्स्टंट ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन त्याच्यावर वर्क करत असतं आहे. काही पर्टिक्युलर हाईट केल्यानंतर त्याची हाईट ऑब्व्हियसली दोन्ही फोर्स एकमेकांना न्यूट्रलाइज करतील, तर इथं झिरो होऊन जाईल आणि पुन्हा ती वस्तू खाली पडायला लागते. तर त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेतात. म्हणजे स्पीडमध्ये जे व्हेरिएशन येतं, स्पीड खाली येत असताना वाढत वाढत जाते. समजलं? इथपर्यंत काय डाऊट? चला, फार चांगली गोष्ट. अरे हे बाहुबलीच्या सीन सारखं नाही वाटत थोडं थोडं? की काय होतं आठवते का? नाद्वे मणिबंधम बहिर्मुखम आहे ना. तर सुरुवातीला काय होत असतं की एक तो रेडा येतो आणि त्याला भल्लाल देव फोर्स लावत असतो. आता लक्षात आहे काय आहे, एखाद्या वस्तूला वर फेकलं म्हणजे ती वस्तू इकडे जात आहे. हा रेडा समजून घ्या आणि हा भल्लाल देव इकडे फोर्स लावत आहे की नाही. अर्थचं ग्रॅव्हिटेशनल पुलला भल्लाल देव. तर आधी रेडा जातो, तर त्यामुळे भल्लाल देवचा फोर्स कॉन्स्टंट असतो. तर हळूहळू 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 तो काय होत राहतो, त्या रेड्याची स्पीड कमी कमी होत जाते. मग एका ठिकाणी झिरो होते. नंतर भल्लाल देव त्याच्यावर फोर्स लावतो आणि तो मागे मागे येत राहतो. तसंच अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स सोबत होतं. समजलं? कोणतीही गोष्ट ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जर तुम्ही वर फेकली, इफ यू थ्रो एनी ऑब्जेक्ट अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी, what will happen when the object will move in vertically upward direction? Its velocity is going to reduce. Its velocity reduces gradually up to certain extent. For a while its velocity becomes zero. Then the object will move in downward direction with increasing velocity, and this is because of constant gravitational acceleration. Is that clear to you? Gravitational acceleration समजलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स समजला आहे ना, भरती ओटी समजलं असेल कदाचित आहे. चला बाकीचं आपण आता हे जे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन आहे हे का पृथ्वीवर सगळीकडे सेम राहतं? काय उंचीसोबत ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन मध्ये काही बदल घडून येतात? काय खोलीसोबत बदल घडून येतात? पृथ्वीवर सुद्धा बदल घडून येतात? याच्याबद्दल माहिती आपण पुढील टॉपिकमध्ये बघू. थँक्यू.